नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमचं मराठी शिक्षक प्रवीण बिसने, DAV मॉयल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो. तर आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठी घटक 29 लिहूया वाचूया भाग 3 याबद्दल माहिती बघणार आहोत. तर मागच्या भाग 1 व 2 मध्ये आपण बाराखडी कशी तयार होते, व्यंजन आणि स्वर जोडून कशा पद्धतीने व्यंजनाला पूर्ण अर्थ मिळतो, म्हणजे पूर्ण व्यंजन तयार होत असतो, याबद्दल बघितलं होतं. तर आज आपण थोडक्यात पुन्हा बाराखडीविषयी बघूया. तर बघा, वर तुम्हाला स्वर दिलेले आहेत, चित्रात बघा तिथे बाराखडी दिली आहे, वर सगळे स्वर दिले आहेत आणि त्यानंतर व्यंजन मध्ये जसं क ख ग घ च छ ज झ ट ठ ड हे व्यंजन आहेत, त्यामध्ये स्वर जोडून बाराखडी तयार केली आहे. जसं क का, बघा क म्हटल्यानंतर अ चा उच्चारण होतो, का म्हटल्यानंतर आ चा उच्चारण होतो आणि अशा पद्धतीने बाराखडी तयार होत असते. त्यानंतर खालील शब्द कसे तयार झाले ते वाचा व समजून घ्या. खालील शब्द कसे तयार झाले ते समजून घ्या. लिहूया, बघा यामध्ये लिहूया, यामध्ये ल आहे, ल दिला आहे, तर त्यामध्ये लहान ई जोडल्यावर ली होईल. ल प्लस ई ली. नंतर ह अधिक मोठा उ दीर्घ उ हु आणि य यामध्ये काय आहे, या आ जोडला आहे, म्हणजे तो काय होईल, या होईल, म्हणजे ली हु या. अशा पद्धतीने व्यंजन मध्ये स्वर जोडलेले असतात आणि त्या अक्षरांपासून एक शब्द तयार होत असतो. नुसत्या फक्त व्यंजनांपासून शब्द तयार होत नाही, तर व्यंजनांमध्ये सुरुवातीला व्यंजन हे हलंत असतात, म्हणजेच अर्ध असतात. लक्षात ठेवायचं, पूर्ण अर्थ त्यांना नसतो. त्यानंतर दुसरा शब्द पहा, वाचूया. तर पहिला वाचूया शब्दातील पहिला अक्षर वा, यामध्ये व अधिक आ, त्यानंतर च चू आहे, तर च अधिक मोठा उ चू आणि त्यानंतर य मध्ये पुन्हा आ आहे, तर काय होईल, या, वाचू या. तर अशा पद्धतीने शब्द तयार होत असतात. कशाच्या मदतीने, स्वरांच्या मदतीने. लक्षात ठेवायचं, व्यंजनांना स्वर जोडले जातात आणि शब्द तयार होत असतात. जसं बरेचसे शब्द आपण पाहू शकता त्यामध्ये. तर अशा पद्धतीने व्यंजन अधिक स्वर मिळून आपल्याला बाराखडी तयार करता येते. समजलं? तर बघा, आजचं गृहपाठ आहे, बाराखडी वाचा व लिहा. ठीक आहे, बाराखडी वाचायचा आहे आणि लिहायचा आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण पुढचा जो भाग आहे तो अभ्यासू. धन्यवाद.